विठ्ठली गवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। एक मिनिट महाराजांबरोबर इकडे फोटो होऊन जाईल ना। त्याचबरोबर रमेश जाधव नाशिक नगरसेवक यांचाही छोटासा सत्कार होईल। तर जन्म उत्सव गोकुळात साजरा केला आणि वृंदावनमध्ये रासक्रीडा खेळले तो कृष्ण रामकृष्ण दोघं मिळून जो विटेवर उभा आहे तो हरी, म्हणून आमच्यासाठी तोच खरा देव आहे। पण मी दुसऱ्यांच्या पंथाला नावं ठेवेल इतकी मूर्खता करत नाही। पंथ कोणताही असू देत, मग आता काही काही मानभावपंथी लोक असतात, काही वारकरी संप्रदायात असतील, काही आनंद संप्रदायातले असतील, काही ज्याच्या त्याच्या पद्धतीने जोतो, कोण धन निरंकारवाला असेल, बरोबर आहे ना, कोणी कोणी धन सद्गुरूवाला असतील। मी अजिबात कोणाला नावं ठेवत नाही। मीच जर तुम्हाला नावं ठेवलं तर मी माझ्या स्वतःच्या मायला शिवी दिल्यागत गोष्ट होईल ती, कारण तुम्ही माझ्या धर्माचे आहात, तुम्हाला कसं नाव ठेवेल मी, बरोबर आहे की नाही? हां, तर मग ऐका, तुम्ही परमार्थ कोणताही करा पण तो अंतःकरणापासून असला पाहिजे। मग तुम्ही कोणत्याही संप्रदायातले असू देत, वारकरी संप्रदायातले असू दे, नाथ संप्रदायातले असू देत, आनंद संप्रदायातले असू दे, किंवा मग निरंकारी असू देत, कोणताही भगवंत, उदाहरण म्हणून सांगेल, नदीतलं पाणी, नाल्यातलं पाणी, शेवटी गटारीतलं पाणी सुद्धा कुठं जाऊन पोचतं? समुद्राला जाऊन पोचतं। नदीतलं पाणी, नाल्यातलं पाणी, गटारीतलं पाणी सुद्धा समुद्राला जाऊन पोचतं। तसं भक्ती कोणतीही असू देत, भक्ती कोणची असू देत, ती अंतःकरणापासून असली की भगवंताला चरणाला जाऊन ती मिळते, आणि अंतःकरणापासून देवाची भक्ती करावी। मग कोणता तरी एक देव आपुलासा करा। महाराज अभंगाच्या आता सगळ्यांनी काय करायचं, हाताने टाळी मुखाने नामचिंतन, सर्वांनी भजन गायचे न लाजता, सर्वांनी टाळी वाजून भजन म्हणायचे। जो म्हणणार नाही त्याला त्यान बाजूवाला शपथ रे भू, बाजूवाला चिंता रे म्हण रे, आप्पा मी उपडीचा सुमन रे। सर्वांनी भजन गायचे अंतःकरणापासून, सगळ्यांनी टाळी वाजून भजन करायचे। हरी विठोबा रखुमाई, हरी जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा भजन गायला सांगितलं होतं, कोणी कोणी भजन गायलं बरं? खरं खरं सांगा, 2-5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल। खरं तर माझ्या कीर्तनाची सांगता, जोपर्यंत तुम्ही विठोबा रुक्माई म्हणत नाही तोवर सांगताच होत नाही कीर्तनाची। जोपर्यंत भजन करत नाही तोपर्यंत कीर्तनाची सांगता नाही। सर्वांनी भजन गायला सांगितलं होतं, कोणी कोणी भजन म्हणा, खरं खरं सांगा, शपथ आहे, खोटं बोलायचं नाही, खरंच म्हणले तुम्ही खोटं। मायच्या एक नंबरनीला फारचा त्रास आहे, तेवढं बरं मालेगावने बाया नाहीत तशा, तुम्हाला म्हणत ना तसं कोण। अरे भजन गायला काय लाजायचे नाही का? भगवंताचं नाम, आजचा अभंग तेवढ्यासाठी निवडला होता की भगवंताचं नामचिंतन करण्यासाठीच आपला जन्म आहे। पण आपण इथे ना लाजतो। तुम्हाला सांगू का, भगवंतावर प्रेम करायचं असेल तर गोपिकांसारखं करावं, जशा माझ्या गोपिका देवावर प्रेम करत होत्या। लोकांचा विचारच नाही केला, मला कोण नावं ठेवत असेल, मला कोण काय म्हणत असेल, हा विचार डोक्यात ठेवायचाच नाही। लोके कोणलेच चांगला म्हणतात नाही, जन्माला घालणारा बाप मा बी दोष काढणारे, अवलाद जन्माली झाले तुम्हाला मनामा काढावं नाही, कसावर जाईल, बरोबर आहे की नाही? म्हणून लोक काय म्हणतात हे पहिले डोक्यातून हे फॅट काढून टाकायचं। लोक
कोणले चांगला म्हणतात नाही. हो, आपण फक्त ते करायचं की जे भगवंताला आवडेल, बरोबर आहे की नाही. अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. जसं की गोपिका देवावर प्रेम करत होत्या, किती वेळ प्रेम करत होत्या ऐका. हे झाली बदनाम ग, झाली बदनाम ग, झाली बदनाम देवा तुझ्या पायी. चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही, हो चित्त संसारी लागत नाही. इतकी वेळी भक्ती करायची देवाप्रतीचं असं प्रेम असलं पाहिजे नाही का. आटे प्रेम दकाडान सांग काटे म्हणतात नाही, आटे देवनं भजन म्हणा सांग काटे म्हणतात नाही. मग कोणतं म्हणतस तुम्ही? सोडी दे झुमकी तुनी चाल. यावर उद्धारूच आहे का बहिणी सोना? यावर उद्धारूच आहे का आपला? भक्ती इतकी वेळी करायची. हो, पहिल्या बाया बी गाणं म्हणत, पहिल्या बाया गाणं म्हणत गट्यावरनं गाणं. हो, मी प्रत्येक कीर्तनमा सांगच ते तुमले बी सांगितलं. गट्यावरनं गाणं म्हणा टाईमली एखादी माय असं गट्यावर गाणं म्हणे ना, नवीन लगीन होईल सून बाई सड सरडाला लाग जाय असा गाणं होतात पहिला. हो, आता ते गाणं बी सरी चालणार. बसेल म्हाताऱ्या तेच ना पण शिकल्या तरुण बहिणीला सांगत पहिल्या बाया गटावर गाणं म्हणत. हे भाऊ बहिणी ना जगळा जगळा वनमा, बहिणी ना डोई पाणी बंडू मना पसाई वनमा. कसं वाटतं नाही त्या हातीने पुरी लेकरेले जो पडा टाइमले बी गाणं चांगल्या म्हणते. पहिल्या बाया ही हडकू तरी हडगाई मना दादा जी जाई, आणि हातीने बाया लेकरे जो पडते. झुमका झुमका आई झुमका वाली आई म्हणा म्हणा दरवी जायचे तुम्हाला. आडे म्हणा सांगू आडे म्हणतात नाही. हो, एक 75 उरीचं म्हातार 75 उरीचं म्हातार स्टँडवर गाणं म्हण राहील तर. हे आस्ती निहायत निरात दारू पिनास मी नशामा खोटाना बोलाव दोघे वासती. मला सांगा 75 उरीसनी वयमा जरी एक लिळा पाडरा नाही पहिले कितला पाडेल होते. 75 उरीस म्हातार भाऊ गाणं म्हण राहील तर. हे धोकेबाज एक बुका मुखा कटा झुकले. अरे चाल जर ती आवडली तर भाव आपले होतायचे. जसं की तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं प्रभु घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई, द्वार छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई, छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई, घर छोड़ आ गई द्वार छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ के आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ के आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ के आ गई. मला असं गाणं बनवायला सांगा तुम्ही कितला बी गाणं बनाय टाकसो मी. हाको तरुण भाऊले सांगच हाय मी तुम्हाला मालेगावમાં दुसरे सवा सांग राहिलो आहे. तरुण भाऊले सांगच भगवानना नाम चिंतन करा, त्यानावर काहीतरी आपला जीवन उद्धार होईल. पण तुम्ही देवनं नाव लेतत नाही. उलट असली एखादी पोरणी जर व्हॉट्सअपले फेसबुकले जर कधी असले ब्लॉक कर या पडेल बी तडा नाडे बटीन म्हणतस पाखरा आजाद केलंय तुला भाऊ रे. तू नाही आजाद कर रे, तू पाखरू ऑलरेडी आजादच होत रे. तिने पहिलेच ठरायला होतं म्हणलं की निबुंदी याले वाढायला लावसो असं. तुले फक्त मोबाईलनं रिचार्ज मारण करता दरी टी होतं बानट सुरूत नाले.
तू काय पाखराला आजाद करू नको. उलट ती लग्न करानंतर 3 वर्ष मग माहेर मायेस ना, 1 वर्ष ना पोरग कड्यावर दरीन येस. अहो चौकमा बटेल रास तिना 1 वर्ष ना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसला. कत जाई तू ना पाखरा. अरे त्या पाखऱ्यासाठी म्हणण्यापेक्षा भगवंतासाठी काहीतरी म्हण ना. चाल जर ती आवडली ना भाव आपले होतायचे. जसं की हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते हवाले तेरे किया, देखते ही देखते हवाले किया कान्या, दिल तेरे नाम कर दिया. जय हो कान्या, दिल तेरे नाम कर दिया कान्या, दिल तेरे नाम कर दिया कान्या, दिल तेरे नाम कर दिया. नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते हवाले ले लिया, देखते ही देखते हवाले ले लिया कान्या, दिल तेरे नाम कर दिया कान्या, दिल तेरे नाम कर दिया कान्या, कर दिया कान्या, तेरे नाम कर दिया कर दिया कर दिया कर दिया. माझा हेतू हाच असतो सांगायचा तरुणांना की भैया आपला जन्म भगवंताच्या नामचिंतनासाठी, भगवंताचं नामचिंतनच केलं पाहिजे. ही तुमच्या पाया पडून विनंती असेल. आजच्या कीर्तनातून घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. खरं तर वेळेअभावी आपला कीर्तनाचा टायमिंग होता 7 ते 9. काही कारणास्तव कार्यक्रम लेट झाला. 8:30 ते 10:30 कीर्तनाचा टायमिंग. आता वाजलेत किती वाजले भैया? 11:45 झाले. म्हणजे वेळ संपलेली आहे. 15 मिनटं जास्त झालेली आहेत. 15 मिनटानं माऊली बाबा काय करणं पडेल? आखो एक भजन म्हणू असं कोणले वाट राही ना. मी आखो एक भजन म्हणायला पाहिजे असं सर्व असले वाट राही ना. माऊली बाबा याच पाहिजे 21 जमा करा. काय हरकत नाही. तुम्ही म्हणता तर तुमच्यासाठी गौडं नाही म्हणूयात. पण आपण रितशीर कोणी जागा सोडणार नाही ना. सगळे बसशाल ना. गौडण ऐकायची ना. गौडण म्हणूयात. भाऊ बसशात ना. हां खरं तर मला भाऊंबद्दल खूप आदर आहे. मंत्रीचे चिरंजीव असल्यावर पण माझं तर कमीत कमी 3-4 कीर्तनात असतील भाऊ. पण भाऊ कधीच खुर्चीन वाट डकतात नाही. जटे जागा भेटणे तटे बटी लिहा ना. हां काय असतं माहिती का, माणूस पदवीनं मोठा होत नाही, तो मनाने श्रीमंत असला की आपोआप मोठा होतो माणूस. मी अजून भाऊला खुर्चीवर बसलेलं बघितलंच नाही. म्हणजे मला खोट्याची स्तुती करायचं अजिबात आवडत नाही. कारण हे जे व्यासपीठ आहे इथं खोटी स्तुती करायची नाही. पण खरं सांगितल्याशिवाय पण राहू नये. विठ्ठल मंत्री साहेबांचे चिरंजीव आहेत तरी खाली बटले तर बाकीनाच पण काहीच राहत नाही. आवराव तसंच नाही बाबा. आपला पण उजीव घेत काय राहत सांगू का तुमले. राग नका करशात बरं म्हणून बोलेल ना. हां म्हणजे एक तरुण व्यक्तिमत्व आहे. आमचे भाऊ येतात कीर्तनात खाली बसतात. जर तुम्हाला प्रॉब्लेम आहे अडचण आहे बसलं पाहिजे. भावाशी सरम्मा बी नका राहायच्यात. नाही तर रविकिरण महाराज ना कीर्तने भू बसणू का को बू की भू म्हणून नावले असं बी नाही. त्रास असेल तर बसलंही पाहिजे. नाही त्रास असेल तर बसायला पाहिजे. पण भाऊंचा मनाची श्रीमंती आहे की भाऊ अजिबात खुर्चीचा सहारा घेत नाही. कधीही जागा भेटली तिथं बसतात. आता जे बसलेले आहेत ते मोठी लोक आहेत. म्हणजे 40-50 पुढे बजेट आहे आणि आपण 35 व्हानंतर आंबा करायला लाग जास माणूस. लगेच पायटन काना चालू आहे जात. बरोबर आहे की नाही? हो. आणि आता खावायला चांगलं नाही मनीषीन शरीर बी साथ देत नाही. हो मला फक्त असं सांगायचं आहे, जर खरंच तुम्हाला त्रास असेल तर बसायला पाहिजे. हो ते आपल्याला बसण्यासाठीच आहे.
मी भाऊची स्तुती करतोय म्हणून तुम्हाला कमी लेखतोय असं अजिबात मानू नका. मला फक्त असं सांगणं आहे, काही लोकेस पण काहीच राहत नाही, पण ते आवराव तसंच नाही. माणूस इतका श्रीमंत आहे म्हणा भाऊ, तरीसुद्धा जटे जागा भेटणे तडे बदलेतच. आपला पण उजीव आहे ना, काय राहा सांगू का, पाय पडीन माफी मागेन बोलच बरं. आपला पण आहे ना, बांड्या बुड्या 2 बैले राहतात जर शेतकरी राहणार ते, गाळर असणार ते बी चाके दुसरा ना मागेल राहतच. हो, एक चिपटी बायकोन 2 शेंबड्या पोरी, यांवर काहीच राहत नाही, पण आपण आवराव तसंच नाही. बरेला अंडा असा डबं करत नाही. हो, नम्रता असली का, नम्र झाला भूता त्याने कोंडीले अनंत, चांगली गोष्ट आहे. भाऊ बसलेले आहेत, तुम्ही लोक बसलेले आहेत, तुमच्या सगळ्यांच्या हजेरीमध्ये एकच सांगेल, गवडण म्हणेल, पण ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं तर भजन गाऊयात. त्या सावता महाराज असतील, नादबाबा असतील, संत चोख्खा मेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय बाबा? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. एक गोपिकाचे भाव तुम्हाला सांगतो. कृष्ण भगवंताच्या सोबत फिरत असताना ती गोपिका सांगत होती, देवा मी कुठेही एकटी जाऊ शकते, मी तुला घाबरत नाही, मी कुठेही घाबरत नाही, एकटी राहू शकते. कृष्ण भगवंत म्हणतात तुझी परीक्षाच घेतो म्हणला. आता भगवंताच्या सोबत फिरत असताना कुंजवनामध्ये गोपिकाला सोडली आणि देव जरा लुप्त झाले, दिसतच नव्हते. ती गोपिका इकडे तिकडे शोधते, देव दिसत नाही. कन्हैया अरे कुठे गेलास? देव मनातल्या मनात म्हणत होता, तू एकटी फिरू शकते, घाबरत नाही ना, आता तुझी परीक्षाच घेतो म्हणला. देव लुप्त झाले, देव दिसत नाही. आता गोपिका इकडे तिकडे पाहते, जीव घाबरला तिचा. घाबरल्याच्या नंतर देवाला हाक मारते. भाव काय त्या गोपिकाचे ऐका. हे कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जगजे कन्हैया रे, कान्हा रे, कन्हैया रे. भगवंत दिसत नाही. पूर्ण अरण्यामध्ये ती गोपिका एकटीच आहे. आणि जेव्हा जीवनामधनं भगवंत वजा होतो का, आपल्या जीवनातून जर भगवंत गेला तो भैया जगणं मुश्किल होतं, जगणं मुश्किल होतं. ऐका, कारण संसारामध्ये भगवंताची जर जोड असेल ना तर जगणं लई सोपं आहे. जर भगवंत आपल्या सोबत असेल तर जगणं सोपं आहे. पण जेव्हा भगवंत आपल्याला एकटं करून टाकतो ना तर जग सोबत असल्यावर पण एकटंच राहिल्यागत वाटते, नाही का. जसं की जिंदगी की राहों में, जिंदगी की राहों में रंजो गम मेले, जिंदगी की राहों में रंजो गम मेले. बीड़िया कयामत की, बीड़िया कयामत की, बीड़िया कयामत की और मेले, जिंदगी की राहों में रंजो गम मेले, जिंदगी की राहों में रंजो गम मेले. और सुनो, देव दिसत नाही. गोपिकातल्या अंतःकरणातले भाव काय होते, मी माझ्या भावना, त्या गोपिकाच्या भावना माझ्या शब्दातून व्यक्त होतो. ऐका. ओ याद तेरी आएगी, याद तेरी आएगी, मुझको बड़ा सताएगी, जिद ये झूठी तेरी मेरी जान लेके जाएगी, याद तेरी आएगी. और सुनो, आपल्या जीवनातून जर भगवंत गेला तर काय असेल. हे बना के क्यों बिगाड़ा रे, बिगाड़ा रे नसीबा, श्यामा मेरे कन्हैया मेरे, श्यामा मेरे कन्हैया मेरे.
आलेल्या सगळ्या श्रोत्यांचे साष्टांग दंडवत प्रणाम करतो. खरं तर सुरुवातीला वाटत नव्हतं का इतका समाज जमेल, पण आता थोडं समाधान वाटतंय की तुम्ही कीर्तनाला आलात. सगळ्यांचे धन्यवाद.